जय श्रीराम. गेले 85 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं वाचन करतोय आणि आजचा 86वा दिवस. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील थोर संत ज्यांनी रामनामाचा जप आयुष्यभर केला आणि श्रीरामाच्या नावाची महती, जीवनाची महती लोकांना साध्या सोप्या सरळ भाषेत शिकवली. गोंदवलेकर महाराजांनी हे जे प्रवचन रूपी पुस्तक केलंय, त्याच्या 365 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी नामाचं महत्त्व हेच सांगितलेलं आहे. एका दिवसासाठी एक अशी 365 दिवसांचे प्रवचनाचं पुस्तक आणि एक पान वाचायला 3 ते 4 मिनिटं साधारण 5-6 मिनिटं लागतील जर तुम्ही थोडे स्लो असाल तर वाचन. पण यात त्याने फक्त एवढंच सांगितलं, की नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामाचे फायदे काय? तर आपण आज 86 दिवस आहे, त्याचं आपण वाचन करूया आणि त्याचं आज शीर्षक आहे, प्रपंचातले विषय सुख हे खरे सुख नाही. मनुष्य जगात कितीही मोठा असला, तरी त्याच्या प्रपंचात काही ना काहीतरी न्यून असतेच. न्यून तर नाही असं प्रपंचच नाही. एखादा प्रापंचिक माझा प्रपंच पूर्ण आहे, असं म्हणून सांगणारा भेटेल, परंतु चालले आहे असेच चालावे, यात काहीतरी काही कमी तर नाही ना कधी पडणार, अशी त्याला काळजी असतेच. म्हणजे त्याला खरे सुख असे नसतेच. एखादा अत्यंत विषयी त्याला कदाचित काळजी नसेल. दारूच्या धुंदीत असणाऱ्याला राजाचीही पर्वा नसते. वस्त्राची शुद्ध नसते आणि तो आपल्या धुंदीत आनंदात असतो. पण हे सर्व त्याची धुंदी उतरली नाही तोपर्यंतच. म्हणजे आपल्या सगळ्या लोकांना ही संसाराची जी धुंदी लागलेली आहे आणि आपल्याला वाटतं की आपणच सुखी आहोत. संसार करणारा कोणत्याही व्यक्ती कधीच पूर्णपणे सुखी किंवा कायमस्वरूपी सुखी राहू शकत नाही. जोपर्यंत तो परमात्म्याचं नाव घेत नाही, जोपर्यंत तो परमात्म्याच्या नावाने हा संसार करत नाही, तोपर्यंत. विषयातले सुख परावलंबी विषयांवर अवलंबून असते. विषय नश्वर आपल्यापासून कधीतरी जाणार. निदान आपल्याला जरी त्याच्यापासून एक दिवस जावं लागणार. दुसरी गोष्ट म्हणजे इंद्रिय विषयांचे सुख इंद्रियाधीन असते. इंद्रिय विकार झाले म्हणजे सुख कसे मिळणार? हे आपले पूर्ण सुख हे आपल्या शरीरावरच्या जी आपली वेगवेगळ्या प्रकारची अवयव आहेत त्याच्यावरती आहेत. म्हणजे अशा इंद्रियांवरती असणारा अवलंबून असणारा तर सुख ही इंद्रिय वीक झाली. आपण वयस्कर झालं की ही इंद्रिय वीक होणार आणि जेव्हा वीक होतील त्यावेळेला आपल्याला हे सुख कसं मिळणार? म्हणजे वयस्करच नाही तर आपण जेव्हा खूप आजारी असेल एक्स्ट्रीम स्टेजला त्यावेळेला देखील आपलं हे इंद्रिय वीक झालेलं असतं. त्यावेळेला देखील आपण अशा प्रकारचं सुख उपभोगू शकत नाही. उद्या आपण म्हणणार हे समजले की कोणते विषय आपल्याला सुख देतील? सारांश. विषयात सुख नाही, हे सुख होतेच वाटते ते आपल्यातच असते आणि ते आपल्यातून मिळतं अशी आपली फसवणूक मात्र होते. तर मग सुख कशात आहे? असं महाराज शिकवतात आहेत. ते समजावून सांगतात आहेत. पुष्कळ वस्तू पुष्कळ मिळाल्या तर पुष्कळ सुख मिळते हा भ्रम आहे. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख आहे. म्हणजे जे सनातन आहे म्हणजे जे जे अनंत कालापर्यंत असणारे नश्वर सुख आहे, तेच खरं सुख आहे. हे सनातन वस्तूंपाशी म्हणजे भगवंतापाशीच असते. आपल्याप्रमाणे पशूंनाही विशेष सुख आहे. त्यांच्याकडे आणि आपला तो फरक कोणता? ते लोक जे करतात जेवण म्हणजे हार, निद्रा, बाळी मिथून हे सगळ्या गोष्टी पशु पण करतात. तर त्यांच्याकडे आणि आपल्यात फरक काय? मी कोण, कशासाठी येलो असा विचार करणं, यालाच सारासार विचार म्हणतात. प्रपंचाने आपण विचार करतोच. कशात आपला फायदा आहे, कशात आपला तोटा आहे, हे बघतो. पण सर्वच सार, त्यात सार ते कुठून येणार, कसं येणार? असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानत नाही. त्याहून अधिक सुखाच्या स्थितीची आपण इच्छा करतो. असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानत नाही. की आपल्याकडे जे आहे, त्यातच आपण समाधानी नाही, हे मानलं नाही, तर आपल्याला समाधान तरी कसं मिळणार? त्याहून अधिक सुखाच्या स्थितीची इच्छा आपण करतो. देवाची भक्ती करणे, संतांकडे जाणे हे सुद्धा विषय मिळवण्याकरताच आपण करतो.
की आपल्या जीवनामध्ये कसं सुख मिळेल ह्याच्याकरताच आपण बऱ्याचशा गोष्टी करतो. इव्हन इन्क्लुडिंग देवाची पूजा. मग आपली ही सेवा भक्ती झाली का संतांची, देवसंत यांचा उपयोग इतर विषयांप्रमाणे विषय मिळवण्याचे साधन नाही का आपण करीत? माणसाला आडवे गेले, की आपले काम होणार नाही ही भगवंताची सूचना आहे असं आपण समजून परततो. म्हणजे ही अंधश्रद्धा आहे. पण एक बायको मेली की दुसरी करण्याच्या विचाराला लागतो. सारांश आपले ध्येयच विषय हे असते आणि ते मिळवण्याची आपली खटपट असते. खरोखर जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव सभेस धरीत नाही, तो कशानेही शहाणा होत नाही. हेच खरे. शेवटचं वाक्य. प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे हेच आपल्याला 86व्या भागामध्ये प्रवचनामध्ये आपल्याला त्यांनी शिकवलंय, की प्रपंचाचे होणे म्हणजे देवाचे होणे. देवाचं नामस्मरण, देवाचा सतत विचार, चांगल्या गोष्टींचा विचार, चांगले कर्म करणं हे म्हणजेच कायमस्वरूपी सुख. आता आपण 11व्याला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम 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 श्री धन्यवाद. हे 86व्या दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं त्याचं तुम्ही श्रवण केल्यासाठी तुमचे धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावो हीच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.